नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. प्राणांतिक उपोषणाचे ते 4 दिवस, बिबट सफारी आणि तालुक्यात रंगलेलं राजकारण हा आपला आवाज न्यूज नेटवर्कचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत. माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी प्राणांतिक उपोषण का आणि कसे सोडले हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी शरददादा सोनवणे यांचे प्राणांतिक उपोषण आणि या उपोषणादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक बारीक सारीक घडामोडीवरती लक्ष ठेवून असलेले आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांच्याकडून या उपोषणाबाबत आणि उपोषण सोडताना 25 मार्चच्या रात्री काय काय घडलं हे जाणून घेऊया. शेव गिला तरी बेहतर, लेकिन झुकेगा नहीं साला, लेकिन बिबट सफारी का होगा बोलबाला. मी लढाई लढून आमदार झालो. मला बापजादेची आमदारकी नाही मिळाली आयुष्यात कधी. त्या पाण्यावर मी सरकारशी 30 दिवस लढू शकतो. 30 दिवस नाही लढलो तर शरद सोनवणे माझ्या भीमाजी शेठ सोनवणेची अवलाद सांगणार आहे. तुम्हाला हे पण आज सांगतो. हा आमचा आमदार बारामतीला नव्हतं पोसा, पण आमचा बिबट आम्ही पोसायला समजतोय. म्हणजे बिबट आमचा आहे. अशापेक्षा याच्यापेक्षाही घालवल्या पद्धतीने त्याच्यावर टीका झालं. काय कारण? झोपा काढले 3 वर्ष. बरेच शेजाऱ्यांनी गमती शिकले, काही राजकीय टाकले. किती लोकांना स्वातंत्र्य काय बोलत. अत्यंत खालच्या दर्जाला जे काय मंडळी राजकारण करतायत, कोणाला काय करायचं तो त्यांच्या विषय, पण याच्यात आम्ही राजकारणात जाता लोकांच्या हितासाठी ते काम करून दाखवणारच. एवढंच काहीतरी बायकांसारखी भांडणं करून मी हे मंजूर केलं, मी ते मंजूर केलं, मी हे करणार आहे, जिनमध्ये करणार. तुझ्या अथॉरिटी काय? डोळ्या खालून गेला आणि तू त्यावेळेला तू झोपला होता. तर काय बोलावं, कुठं बोलावं हे समजून आहे. हे दुर्दैव आहे तालुक्याचं. मी सर्वसामान्याला लावणार, पण जुन्नर तालुक्याची बिबट सफारी की जुन्नर तालुक्यालाच का? सरकार जरी आम्ही म्हणतो ठाकरे सरकार आहे, पण पुणे जिल्ह्यामध्ये पवार सरकार आहे. आवाम जनता, ही आवाम जनता माझी ताकद आहे आणि या ताकदीवर आम्ही लढा लढू आणि बारामती विरुद्ध जुन्नर ही लढाई आम्ही जिंकून दाखवू. गेले 4 दिवसांपासून शरददादा सोनवणे यांचं उपोषण या ठिकाणी सुरू होतं. काल उपोषणाचा 4था दिवस होता. वारंवार वरच्या पातळीवरती त्यांच्या संपर्कामध्ये अनेक नेते मंडळी होते किंवा काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र शरद सोनवणे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते की लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, असं या ठिकाणी त्यांनी विधान केलं होतं आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले होते. मात्र काल 4था दिवस होता. आता उन्हाचा तडाखा प्रचंड वाढत चाललेला आहे. त्यामुळे फक्त पाण्यावर त्यांचं हे उपोषण होतं आणि यामुळे सातत्याने डॉक्टरांची टीम येऊन त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करत होती. मात्र काल प्रचंड तब्येत खालावली गेली आणि रक्तात शुगरचं प्रमाण थोडंसं कमी झाल्यामुळं थोडासा विकनेस त्यांना प्रचंड जाणवत होता. डॉक्टरांनी त्यांना सल्ला देखील दिला होता की आपण तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये किंवा एक रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हा. मात्र त्यांनी ते देखील नाकारलं होतं. आणि मग अखेर शिवसेनेचे आढळराव पाटील त्यांनी देखील दिवसभरामध्ये त्यांचे सातत्यानं वरच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांनाही संपर्क सुरू होता. मात्र काल अखेर तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे यांनी संध्याकाळी जाहीर केलं की थोड्याच वेळात शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार आढळराव पाटील या ठिकाणी येणार आहेत आणि काय तो योग्य मार्ग ते काढणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी थेट स्वतः फोन केला आहे, याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्येच बिबट सफारी होईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे शरददादांना त्यांनी विनंती केली की आपल्याला हे उपोषण आता मागे घ्यावे लागणार आहे. त्यांनी जो दिलेला शब्द आहे ते नक्की पाळणार आहेत, हा आशावाद या ठिकाणी त्यांनी दिला. त्यानंतर शरददादा यांनी जनतेशी देखील संपर्क साधला. मात्र त्यांची तब्येत प्रचंड प्रमाणात खालावल्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट या ठिकाणी दिसत होतं. बोलताना आवाजसुद्धा देखील त्यांचा खोल गेला होता. त्या परिस्थितीत देखील त्यांनी जनतेचे आभार मानले आणि त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्सद्वारे ॲडमिट करण्यात आलं आहे. जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी सुरू केलेले प्राणांतिक उपोषण अखेर सोडले आहे. जोपर्यंत संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत प्राण गेले तरी चालेल, पण हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका शरददादा सोनवणे यांनी घेतली होती. केवळ पाण्यावर मी 30 दिवस सरकारशी लढू शकतो अशी गर्जना केलेल्या माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी केवळ 4च दिवसांत आपले हे प्राणांतिक उपोषण मागे घेतले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मध्यस्थीने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिबट सफारी ही जुन्नरमध्येच होईल असा विश्वास आणि आदेश दिला आहे आणि म्हणूनच आपण हे प्राणांतिक उपोषण मागे घेत आहोत अशी प्रतिक्रिया शरददादा सोनवणे यांनी उपोषण सोडताना दिली आहे.
यावेळी प्रशासनाच्या वतीने जुन्नरचे तहसीलदार रवी सबनीस, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, वन विभागाचे DCF सातकर साहेब आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आज मुख्यमंत्र्यांशी आणि विकास कार्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की आता ही लोकशाही आपण मेरिट चेक करू पुन्हा एकदा, पण आम्ही खात्रीने सांगतो तुमचं मेरिट योग्य आहे असं सगळ्यांनी सांगितलंय. आणि मेरिटचा अर्थ असा आहे की जुन्नरची सफारी ही पायलट सफारी होईल एवढा निरोप मात्र त्यांनी माझ्याजवळ दिलाय. आणि त्या आश्वासनावर शिवाजीदादा आढराव पाटलांनी निरोप घेऊन माझ्याजवळ आल्यानंतर आजचं हे उपोषण सुटलेलं आहे. लेखी आश्वासन न देता शरददादांनी उपोषण कसे काय सोडले असा प्रश्न पत्रकार विचारतील. तर त्यांना माझं सांगणं आहे की शिवसेनेमध्ये आदेश मानला जातो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे उपोषण सोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक झाली आणि बिबट सफारीसाठी जुन्नरचाच विचार केला जाणार आहे असा विश्वास व्यक्त केला, अशी माहिती आढळराव पाटील यांनी सोनवणे यांचे उपोषण सोडताना केलेल्या भाषणामध्ये दिली. आणि सांगितलं की हा प्रश्न मला माहिती आहे. आदित्यंनी त्यांना ब्रीफ केलं. संध्याकाळी 7 वाजता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण जुन्नरच्या मागणीचा विचार तर आपण नक्कीच करतोय सकारात्मकरित्या. उद्धवजींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही जाऊन दादांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांच्या कानावर घाला आणि त्यांना उपोषण सोडायची विनंती करा. हे होत असताना आदित्यजीने सांगितलं की जे काय आम्ही पर्यटनाच्या संदर्भामध्ये, बिबट सफारीच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव येतील जिल्ह्यामध्ये असतील, तालुक्यातले असतील, त्यामध्ये प्राधान्याने जुन्नरचा विषय तर होईलच. पण ते होत असताना आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय कुठेही प्रकल्प होणार नाही. आणि पर्यटनाचं असेल तर ते आदित्य हे स्वतः नजरे करून घातल्यानंतरच हा प्रकल्प होईल असं त्यांनी शब्द दिलाय. तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवजयंतीनंतर दिनांक 22 मार्च ते 25 मार्च या 4 दिवस चाललेले माजी आमदार शरददादा सोनवणे यांचे प्राणांतिक उपोषण माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन सोडवण्यात आले. मात्र 4 दिवसांच्या उपोषणानंतर शारीरिक प्रकृती खालावल्याने सोनवणे यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. शरददादा सोनवणे यांनी उपोषण सोडले ही चांगली गोष्ट आहे. यापुढे बिबट सफारीसाठी सोबत काम करू अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांच्याशी फोनद्वारे बोलताना दिली. पाहूया. महाविकास आघाडी सरकारचं ऐकलं आणि उपोषण मागे घेतलं त्याबद्दल शरद सोनवणेंचा आभार मानतो. महाविकास आघाडी सरकार बिबट सफारी करणार 21 तारखेला अधिकृत प्रेस नोट काढून त्यांनी जाहीर केलं होतं. दादांना शरददादा सोनवणेंना आदित्य ठाकरेंनी संपर्क साधून हे उपोषण मागे घ्यावं, आम्ही बिबट सफारी करतोय असं सांगितलं होतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांनी सोडलं, चांगली गोष्ट आहे. एकत्रितपणे पुढे बिबट सफारीचं काम करू. यापुढे आपण आजी आमदार आणि माजी आमदार एकत्र येऊन बिबट सफारीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न कराल, काय सांगाल? नाही, रोड मॅप ठरलेला आहे. त्याच्यामध्ये 5 ठिकाणी जे वन खात्याची जागा आहे त्या सर्व जागेची आता पाहणी, त्यांचं झूलॉजिकल आणि जिओलॉजिकल असे वेगवेगळ्या कमिटीच्या पाहणी नंतर त्याची जागा निश्चिती होईल. जागा एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यात मुंबईला बैठक आहे आणि त्या बैठकीनंतर DPR साठी 1.5 कोटी अजितदादा पवार आणि आदित्य ठाकरे पैसे देणार आहे आणि तो DPR तयार झाल्यानंतर बजेटमधून त्याला पैशाची प्रोव्हिजन करणार आहे. आणि हेच सगळ्या गोष्टी आमच्या 21 तारखेला ठरल्या होत्या. ते तसे पत्रकारांद्वारे मी जाहीर सुद्धा केल्या होत्या. नक्कीच एक जुन्नर तालुक्यामध्ये आपण जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक आहात आणि जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होत आहे याबाबत सर्वपक्षीय ह्या सर्वांचंच यश आहे असं मी समजेल आणि याबद्दल आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. सर्वच पक्षाचं नाही, जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाचं. बिबट सफारीच्या या प्रकरणावरती अजितदादा पवार यांनी पहिल्यांदाच आपले मौन सोडले असून 2016 साली मांडण्यात आलेला हा बिबट सफारी प्रकल्प बंद झाला होता. मात्र आमदार अतुल बेनके यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला आहे असं म्हणत अतुल बेनके यांची पाठराखण करण्याचा दादांनी प्रयत्न केला.
बिबट सफारीच्या या प्रकल्पात काही लोक उगीचच कारण नसताना राजकारण करत आहेत असा उपरोधिक टोला माजी आमदार शरद सोनवणे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजितदादा पवार यांनी लगावला आहे। तसेच बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातच होणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। खोटा आहे। पाठीमागच्या काळामध्ये 2016 साली तिथलं बिबट्याचं जो प्रकल्प होणार होता त्या प्रकल्पात बिबट्याची सफारी त्या सफारीच्या बद्दल जे वन विभाग बाकीचे विभाग जे काही चर्चा करतात पाहणी करतात त्याच्यातनं तो तिथं बंद झालेला होता। उलट अतुल बेनकेंनी आता पुढाकार घेतला, सभागृहामध्ये त्यांनी चर्चा उपस्थित केली, त्याच्यामध्ये कारण नसताना राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींचा चाललेला आहे। पण स्वतः अजित पवार, आदित्य ठाकरेजी, मी मुख्यमंत्र्यांशी पण काल या विषयावर बोललो। मुख्यमंत्री महोदय, कारण वन विभाग त्यांच्याकडे, पर्यावरण विभाग आदित्य ठाकरेंच्याकडे आणि निधी देण्याचं काम माझ्याकडे, त्याच्यामुळे आम्ही तिघा चौघांनी पण ठरवलंय 4-5 राहुल पाटील वन विभागाचे अधिकारी आहेत, त्यांची सगळ्यांची टीम जुन्नर तालुक्यातले वेगवेगळे 4-5 स्पॉट बघायला गेलेली होती आणि ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला कुठला स्पॉट बिबट्या सफारीच्या निमित्तानं योग्य आहे त्याबद्दलचा प्रस्ताव देतील आणि तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही अतुल बेनके आणि इकडचे अमोल कोल्हे म्हणून खासदार आहेत त्या लोकांशी बोलू, कारण ते प्रतिनिधी आहेत आणि त्यांना विश्वासामध्ये घेऊन माझी दिलीप वळसे पाटलांशी पण चर्चा झाली, कारण त्यांना लागूनच असणारा हा सगळा भाग आहे। अशा पद्धतीनं त्याच्यात कुणालाही अडचण न येऊन देता आम्ही मार्ग काढायचं ठरवलं। बिबट सफारीच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांमध्ये जुन्नर तालुक्याचं राजकारण ढवळून निघालं। एकाच महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार मात्र जुन्नर तालुक्यात एकमेकांचे पक्के विरोधक असलेल्या अतुल बेनके आणि शरददादा सोनवणे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात बिबट सफारीवरून वाकयुद्ध रंगलं होतं। मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात जुन्नर तालुक्यात बिबट सफारीला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे राजकारण तूर्तास तरी थांबलेलं आहे। जुन्नर आणि बारामती या पुणे जिल्ह्यातील 2 तालुक्यांमध्ये बिबट सफारी कुठे होणार यावरून वाद सुरू होता। हा वाद मिटला असून ही सफारी जुन्नर तालुक्यात नेमकी कुठे होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। आपण पुन्हा भेटूयात एका नव्या स्पेशल रिपोर्टसह। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आपला आवाज। धन्यवाद।